नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित शाडूचा शाप हा भयकथा संग्रह. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे आपुले मरण. मरण समोर दिसत असताना माणूस त्याला दूर ढकलण्याचे, स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न करतो, अगदी शर्थीचे प्रयत्न करतो. पण मग ते काही प्रयत्न खरोखरच कामी येतात का, किंवा ते सगळं मानसिकच असतं? अशा धाटणीची आपली आजची ही कथा. मी काय म्हणते हे कथेच्या शेवटी तुम्हाला नक्कीच कळेल. ऐकूयात आपली आजची कथा, आपुले मरण. काही काही वेळा निवेदनात संदिग्धता ठेवावी लागते. या बाबतीत ते खासच आवश्यक आहे असं माझं मत आहे. आणि शेवटी तुमचेही तेच मत होईल अशी मला खात्री वाटते. तेव्हा ते एक मध्यम आकाराचे शहर होते आणि शहरातील ते एक सरकारी हॉस्पिटल होते. एवढा उल्लेख पुरेसा आहे. माझ्या डॉक्टर मित्राचे नाव आपण देव समजून चालूया. त्यानेही फारसे काही बिघडणार नाही, कारण त्याची भूमिका केवळ निवेदकाचीच आहे. त्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही हे शेवटी तुमचं तुम्ही ठरवायचंय. त्याच्या कामातून, आणि काम खूपच होतं, जसजशी त्याला सवड मिळाली तसतशी तुकड्या तुकड्यांनी त्याने मला ही हकीकत सांगितलीय. येथे ती फक्त जोडून एकसंध दिलीय. बाकी माझे त्यात इतर काही नाही. मोठ्या हॉस्पिटलमध्ये काय व्यवस्था किंवा अव्यवस्था असते तो सांगू लागलाय. ते तुला वर्णन करून सांगायला नकोच. दोष कोणालाच देण्याचे कारण नाही, कारण मुळात सोयीच अपुऱ्या पडतात. समाजातले असे अनेक घटक आहेत की ज्यांना अत्यंत निकडीची वैद्यकीय मदत सुद्धा केवळ पैशांच्या अभावी मिळू शकत नाही. अशांपैकी कित्येकांची सोय धर्मार्थ दवाखान्यात होणार. त्यासाठी इमारती हव्यात, पैसा हवा, उपकरणे हवीत. परोपकारी निस्वार्थी सेवकांची एक पलटणच्या पलटण हवी. यातले काहीच सध्या उपलब्ध नाही. तेव्हा आपले काम त्या स्थितीत जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा मिळवून देणे हेच आहे. पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये निदान डॉक्टरांचा तरी तुटवडा नसतो. तुमची जी काही शिफ्ट असेल तेवढे 8, 10 किंवा 12 तास तुम्ही एकाग्रतेने काम तरी करू शकता, कारण त्यानंतर विश्रांती मिळण्याची खात्री असते. पण लहान शहरातल्या हॉस्पिटलमध्ये हीही सोय नाही. हॉस्पिटलची सर्व मदार एकाच मेडिकल ऑफिसरवर. 24 तास तो ड्युटीवरच असतो. त्याचे क्वार्टर्सही हॉस्पिटलच्याच आवारात असतात. दिवसाला आणि रात्रीला मदतीसाठी वेगवेगळी ट्रेंड नर्स असली तर भाग्यच समजायचे. नाहीतर पेशंटची तपासणी त्यानेच करायची, चार्टही त्यानेच करायचा, इंजेक्शने वगैरे असली तर तीही त्यानेच द्यायची. म्हणजे तो कॉन्शियस असेल आणि ही कामे कंपाऊंडरवर सोपवीत नसेल तर. माझे तेव्हा लग्न झालेले नव्हते, तेव्हा फारशा जबाबदारीही नव्हत्या. आता मी तसले रुटीन सांभाळू शकणार नाही एवढं मात्र खरं. रात्री केव्हा उठावं लागेल याची खात्री नव्हती. परत आल्यावर पुन्हा झोप लागेलच याचीही शाश्वती नसायची. सिगारेट, चहा झाला की झोप आणखीच दूर पडायची. यात कामाचा कठीणपणा सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न नाही, फक्त आयुष्य किती अनियमित होतं हे दाखवण्याचा हेतू आहे. अर्थात रात्री केव्हा जावं लागेल हे माहीत नसायचं हे अगदी पूर्ण खरं नाही, कारण काही काही केसेस अशा असतात की त्यांचा क्रायसिस आधीच दिसत असतो. रात्रीचे राऊंड मारतानाच लक्षात यायचं की आज नंबर 22ची कंडिशन काही ठीक दिसत नाही, किंवा नंबर 13वर लक्ष ठेवायला हवं. महत्वाचं तेवढं ध्यानात राहतं. ही माणसाची जी एक सिलेक्टिव्ह मेमरी आहे ना, तीही नवल करण्यासारखी आहे. पण असो, नायक नावाच्या कोणी धनाढ्य इसमाने त्या हॉस्पिटलसाठी खूप मोठी जागा देणगी दाखल दिली होती. बांधकामासाठी त्यातला फारच थोडा भाग वापरण्यात आला होता. हॉस्पिटल म्हणजे काही नुसत्या इमारती नाहीत, त्यात असंख्य सोयी लागतात आणि सर्वच्या सर्व खर्चिक असतात. जी काही सोय होती ती अपुरी होती, याबद्दल सर्वांचे एकमत होते. हॉस्पिटल म्हणजे एक प्रकारचा जनरल वॉर्डच होता. 2 मोठे हॉल्स होते. ते पुरुषांसाठी एक आणि स्त्रियांसाठी एक असे वापरले जात होते. लहान लहान अशा काही खोल्या होत्या. त्यांपैकी एकीत माझे ऑफिस होते, दुसरीत स्टोअर्स होते, तिसरी नर्सच्या वापरासाठी होती, आणखी एकीत तपासणीची खोली होती. उरलेल्या 3 आळीपाळीने आयसोलेशन वॉर्ड, लेबर रूम अशा उपयोगात आणल्या जात असत.
इतर खोल्यात कॉटभोवती पडदा उभा करून जी काही प्रायव्हसी येईल तेवढीच. बाकी सगळा कारभार उघड्यावर. तुझ्या लक्षात येईल की सर्व व्यवस्था अपुरी, गैरसोयीची आणि जुनाट होती. पण ती आता लवकरच बदलणार होती. मी तिथे जायच्या आधी 2 वर्षे हॉस्पिटलचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यानिमित्त जवळजवळ 6 लाखांचा निधी जमवण्यात आला होता. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची भर घालून त्यातून क्षकिरणांचे यंत्र, स्क्रीनिंग युनिट हे घेण्याची योजना होती. त्याचबरोबर टीबी पेशंटसाठी एक स्वतंत्र वॉर्ड बांधण्याची ही योजना होती. अत्यंत आवश्यक अशीच योजना. भारतातील टीबीची आकडेवारी तुला सांगत बसत नाही, पण तो आपला 1 नंबरचा शत्रू आहे. एकदा हा वॉर्ड तयार झाला की हे अत्यंत संसर्गजन्य रोगी अलग केले जाणार होते. त्यांना तर खास उपचार मिळणार होतेच, पण त्यांच्यामुळे होणारा रोगाचा फैलावही थांबणार होता. शिवाय आमच्या परिसरातल्या लोकवस्तीची प्राथमिक चाचणी घेऊन अगदी प्रारंभावस्थेत असलेल्यावर काही इलाजही करता आले असते. म्हणून म्हणतो, फार उपयोगी योजना. हॉस्पिटलची ट्रस्ट कमिटी, सरकारी प्रतिनिधी, रौप्य महोत्सव समिती यांच्याशी माझा कधीच संबंध आला नाही. पण मी प्रत्यक्ष जागेवरच हजर असल्याने कामाची प्रगती मला दिसू शकत होती. आणि एकूण मी तिथे असतानाच नव्या वॉर्डचे उद्घाटन होणार अशी चिन्हे दिसत होती. तोही अंदाज काही खोटा ठरला नाही. मी कामावर रुजू झाल्यानंतर सुमारे वर्षभराने नव्या वॉर्डचे काम पूर्ण झाले. एका सहाय्यक डॉक्टरची नेमणूकही झाली. तो महिना संपल्यावर कामावर रुजू होणार होता. बड्या धेंडांच्या हस्ते उद्घाटनाचा सोहळा थाटामाटात पार पडला. नवा स्टाफ कामावर रुजू झाला की जनरल वॉर्डातले टीबीचे पेशंट तिकडे हलवण्यात येणार होते. कामाची माहिती अर्थात सर्वांनाच होती, कारण त्यांच्या नजरेसमोरच काम सुरू झाले होते, संपलेही होते. जे काही पेशंट हलवले जाणार होते त्यांच्यात क्षीरसागरांचा नंबर पहिला होता. मी तिथे हजर झालो तेव्हापासून हे क्षीरसागर वॉर्डात होतेच. त्याआधीही बरेच दिवस होते. वॉर्ड बॉईज आणि नर्सेस यांना ते परिचयाचे झाले होते. त्यांना सर्वजण काका अशीच हाक मारीत. काकांची केस होपलेस होती. त्यांच्या चार्टवर एकच नजर टाकली की सर्व स्पष्ट होत होते. काकांनाही ते माहीत होतं, पण ते आणि हॉस्पिटलचा स्टाफ सर्वजण याबद्दल कधी चुकूनही उल्लेख करीत नसत. उलट काका आता लवकरच खडखडीत बरे होऊन घरी जाणार असेच सर्वजण मानून चालले होते. यातल्या दोन्ही गोष्टी असंभाव्य होत्या. काका बरे होणार नव्हते आणि बरे झाले तरी त्यांना परत जायला स्वतःचे घर नव्हते. काका अविवाहित होते. त्यांना जवळचा कोणी नातेवाईक नव्हता. हॉस्पिटलमध्ये यायच्या आधी ते एका लहान खोलीत राहत असत. खानावळी जेवण घेत असत. हॉस्पिटलच्या ट्रस्टींपैकी कोणीतरी त्यांचा बालमित्र होता आणि त्याच्या शिफारशीवर काकांना हॉस्पिटलमध्ये मोफत प्रवेश मिळाला होता. हे सांगताना जरा मागचे पुढे, पुढचे मागे असं होणार आहे. पण आपल्या मनात एखाद्या व्यक्तीचा विचार येतो ना, तेव्हा त्याच्या संबंधातल्या सर्व आठवणी साकल्याने एकत्र झालेल्या असतात. सुरुवातीस ती व्यक्ती अपरिचित असते. त्याचे काही स्वभाव विशेष आपल्याला खटकलेले असतात. पण जसजसा परिचय वाढत जातो तसे मनातले चित्र बदलत जाते. मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्रथम भेटीत मला काका कसे दिसले याचे वर्णन करणे मला शक्य नाही, कारण त्यांच्या संबंधी सुरुवातीस मला कोणतीच माहिती नव्हती. वॉर्डाच्या टोकाची खिडकीजवळची कॉट वापरणारा, नर्स आणि पोरं यांच्याशी सलगीने वागणारा हा माणूस पहिल्या भेटीच्या वेळी माझ्याशीही हसत बोलला होता. या डॉक्टर, जणू वॉर्डातर्फे त्याने माझे स्वागत केले होते. त्यावेळी मला त्याचा हा शिष्टपणा वाटला होता. काकांबद्दलचे माझे मत नंतर बदलले, सुधारले. मृत्यूच्या छायेत एकाकी वावरणाऱ्या या माणसाला काही सवलती अवश्य हव्यात असे मला वाटू लागले. ही प्रतिक्रिया सुरुवातीची होती. नंतर ती आणखी बदलली. वॉर्डचा राऊंड घेताना मी काकांचा नंबर शेवटचा लावू लागलो. म्हणजे मग तिथे मला काही वेळ बसता येऊ लागले. 5-10 मिनिटेच, जास्त नाही. पण काकांचा एखाद दुसरा रिमार्क, एखादीच आठवण असे मनात शिरून रुजत होते. जुन्या कल्पनांना वेगळा घाट, वेगळा रंग, वेगळा अर्थ देत होते. काकांचे तत्वज्ञान काही खास मोलाचे नव्हते. त्यांचे विनोद आणि त्यांच्या कोट्या काही खास विनोदी नव्हत्या, पण त्या आतल्या स्वभावावर एक वेगळाच प्रकाश टाकीत होत्या.
आसपासच्या घटनांत ते रस घेऊ शकतात. जगाबद्दलचे त्यांचे कुतूहल अजूनही जागे आहे. हीच गोष्ट मनाला स्तिमित करणारी होती. जगाकडे त्यांनी पाठ फिरवली नव्हती. ते उदास झाले असते, स्वतःच्याच दुःखात मग्न होऊन गेले असते. त्यांचा स्वभाव चिडखोर, रागीट, चिरचिरा झाला असता तर त्यांना दोष देता आला नसता. कारण त्याला सबळ कारण होते. प्रत्यक्ष मृत्यूच आपल्या भीषण स्वरूपात त्यांच्या दिशेने येत होता. त्याची चाहूल त्यांच्या कानावर आली नसेल का? त्या काळ्या पार्श्वभूमीवर त्यांची ही जिद्द अनैसर्गिक वाटत होती. अनैसर्गिक कारण माना टाकून बसलेली माणसं सर्वत्र दिसतात, पण केविलवाणी खास नाही. त्यांची कीव करायचा मला काय अधिकार होता? काही दिवसांनंतर मीही त्यांना काकाच म्हणायला लागलो. सुरुवातीस वाटत होते त्यांना विनाकारण कशाला दुखवा. त्यांचे आता असे किती दिवस उरलेत. मग ती सवय जडली आणि दिवसातल्या त्यांच्याशी झालेल्या 5-10 किंवा क्वचित प्रसंगी 15-20 मिनिटांच्या गप्पा आवश्यक वाटायला लागल्या. उपचारांचे कर्तव्य, कर्तव्याची गरज. काका विपन्नावस्थेत असले तरी समाजातल्या वरच्या थरातून एकेकाळी वावरलेले होते. त्यांच्या वागणुकीत, शब्दांत, एवढेच नव्हे तर कल्पनांत सुद्धा त्या संस्कारांचा प्रभाव होता. डॉक्टर पेशंट हे नाते काही वेळापुरता मी विसरू शकत होतो. नाहीतरी मला एकट्याला तिथे असा कोणता विरंगुळा होता? त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं, काका स्वतःचा आजार विसरून बोलत असत. साधी डोकेदुखी झाली ना तरी विसरता येत नाही. काकांचा आजार तर असाध्य. तेव्हा ते एक सदाचे नवलच होते. अजूनही त्यांचा थकलेला पण गोरापान चेहरा, सरळ नाक, रुंद जिवणी, जरासे मिश्किल वाटणारे डोळे, थकून जीर्ण झालेले शरीर डोळ्यांसमोर येते. त्यांच्या शरीरात घर करून राहिलेला रोग कधी कधी जोर करीत असे. अगदी रात्री अपरात्री सुद्धा मी त्यांच्यासाठी धावपळ केलेली आहे. पण दुसऱ्या दिवशी त्यांच्या भाषणातच त्याचा शब्दानेही उल्लेख यायचा नाही. ते आणखीच थकलेले दिसायचे. श्वास घेताना कष्ट पडत असायचे. पण त्यांच्या त्या घाऱ्या डोळ्यांत ना कधी भीती दिसली, ना कधी काळजी उमटली. मी अर्थात कशासंबंधी बोलणे अशक्यच होते. असे हे काका क्षीरसागर. नवा वॉर्ड तयार होत आला तेव्हा मला काकांसाठी तरी समाधान होत होते. आधुनिक वैद्यकाला त्यांच्यासाठी जे करणे शक्य आहे त्याची आता सोय होणार होती. किरणाखाली नियमित तपासणी, ऑक्सिजन, रक्त, प्लाझ्मा कशाचीही आता उणीव भासणार नव्हती. सर्वांच्या समोरच नवे बांधकाम होत असल्याने कल्पना सर्वांनाच होती. पण हॉस्पिटल वाढणारे एवढंच. तपशील कोणालाच माहीत नव्हता. मला वाटतं कोणातरी नर्सच्या तोंडून काकांना समजलं की प्रथम त्यांना नव्या वॉर्डात हलवणार आहेत. केव्हा तरी त्यांना हे समजणार होतं. मला स्वतःला सांगता आलं असतं तर बरं वाटलं असतं. मी जरी त्यांच्यासाठी वॉर्ड बांधला नव्हता तरी त्यांच्या उपचारात सोय आणि सुधारणा होणार होती. त्याने तरी त्यांना दिलासा मिळणार होता. पण काकांची प्रतिक्रिया माझ्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही. संध्याकाळी त्यांच्या कॉटपाशी थांबलो तेव्हाच मला जाणवलं की काका आज नेहमीच्या मूडमध्ये नाहीत. डोळे मिटून ते शांतपणे पडून होते. मी कॉटच्या कठड्यावर लटकणारा चार्ट पाहिला. त्यांना टेम्परेचर होतं. पण हेही काही अनपेक्षित नव्हते. चढ उतार चालायचाच. काका, मी जवळ जात म्हणालो. त्यांचे डोळे खाडदिशी उघडले, माझ्यावर खिळले आणि आता प्रथमच मला त्यांच्या नजरेत एक अस्वस्थता दिसली. माझ्या डॉक्टरी व्यवसायाबद्दल काकांचा एखादा तरी तिखट रिमार्क रोज असायचाच. पण आज ते नुसतेच क्षणभर हसले. बहुतेक आज त्यांना उठून बसण्या इतकीही हुशारी वाटत नसावी. त्यांना सांत्वन देण्यासाठी आणि नवा विषय आणण्यासाठी मी म्हणालो, काका, आता लवकरच तुम्ही नव्या वॉर्डात जाणार आहात हा? तुम्हाला समजलं का? अगदी खास बनवलेला वॉर्ड. त्यांच्या डोळ्यांवरून, सर्व चेहऱ्यावरूनच एक गडद छाया गेली. हे वर्णन कृत्रिम वाटते पण ते अक्षरशः खरे. मग ते घसा साफ करीत त्यांच्या हलक्याशा आवाजात म्हणाले, डॉक्टर, जरा बसता का? मला मला काही सांगायचंय. हो, बसतो की. खुशाल सांगा. काय? नवा वॉर्ड क्षयरोग्यांसाठी आहे ना?
या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देण्यापासून गत्यंतरच नव्हते. म्हणजे माझ्यासारख्या केसेससाठी? हो. जे उघड गुपित होते ते लपवण्यासाठी कशाला ना खटाटो? आणखी कोणाकोणाला तिकडे हलवणार? सध्या सध्या तुमच्याशिवाय इतर कोणी नाही. म्हणजे मी त्या सर्व वॉर्डात एकटाच असणार? मला त्यांच्या अस्वस्थतेचे कारण समजले, किंवा समजल्यासारखे वाटले. समूहप्रियता हा माणसाचा स्थायी भावच आहे. मी मानेनेच हो म्हटले. कोणाला हलवायचे हे शेवटी तुमच्या अखत्यारीत आहे ना डॉक्टर. काका, काही विशिष्ट तऱ्हेच्या केसेस वेगळ्या ठेवायला हव्यात. आजवर इथे सोय नव्हती तेव्हा नाईलाज होता. आता सोय झालीये तर तिचा उपयोग नको का करायला? तुमचा आणि बाकीच्यांचा सर्वांचाच त्यात फायदा आहे. वास्तविक त्यांना हे समजावून सांगत बसण्याची आवश्यकता नव्हती. आमच्या कारभारात काका म्हणजे कॉट नंबर 22 होते. त्या नंबराखालीच त्यांची माहिती होती, इतिहास होता. कागदोपत्री कॉट नंबर 22 रिकामी करून टीबी वॉर्डमधली कॉट नंबर 1 ची फाईल सुरू होणार होती. इकडे काका आपोआप हलवले गेले असते. डॉक्टर, माझी एक विनंती आहे. मला इथून हलवू नका. इथून हलवू नका? का हो? काका क्षणभर गोंधळले. त्यांना चटदिशी शब्दच सापडेनात. मोठा विरळा प्रसंग. खरं म्हणजे इतके दिवस या जनरल वॉर्डात आहे ना, लोकांच्या वर्दळीची आणि गजबजाटाची सवय झालीये. डॉक्टर, एकट्याला चैन पडायचं नाही. काका, खरं म्हणजे तुम्हाला शांतता आणि विश्रांती यांचीच खरी जरुरी आहे. हे असलं वातावरण तुम्हाला अगदी अयोग्य आहे. मला इथून हलवू नका डॉक्टर. काका पुन्हा तेच शब्द बोलत होते. काका, तुमची कल्पना आहे इतके अधिकार मला नाहीत. अर्थात असते तरीही मी तुमचं म्हणणं मान्य केलं नसतं. डॉक्टर या नात्याने तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य याचा निर्णय मी घ्यायचा आहे. काका, अजून 2-3 दिवस आहेत. तोपर्यंत नीट विचार करा. म्हणजे समजेल तुम्हाला की होतंय ते तुमच्या फायद्याचंच आहे. मी तिथून निघालो. काकांची नजर शेवटपर्यंत माझ्या चेहऱ्यावर होती. त्यांच्या डोळ्यांत एक मूक विनवणी होती. माझ्या मनात असते तरी मला त्यांचे म्हणणे मान्य करता आले नसते. त्यांच्या या चमत्कारिक मागणीचा अर्थ मला समजत नव्हता. गडबडीच्या वॉर्डातून त्यांना एकाकी पडायला नको होते, एवढी कल्पना मला आली. पण वेळ जात चालला तसे मला दिसले की त्यांच्या मनावर त्या एका कल्पनेचा विलक्षण पगडा आहे. त्या एका विषयाखेरीज त्यांना संभाषणाला अन्य विषयच नव्हता. आणि तास उलटत चालले तशी त्यांच्या शब्दांना एक असहाय्यतेची आणि शेवटी भीतीची धार यायला लागली. आणि त्याचंच मला नवल वाटले. शारीरिक व्याधी काहीही असो, मानसिकदृष्ट्या काका अगदी स्टेबल होते. ते अजिबात अंतर्मुख नव्हते. कोणत्याही सायकोपॅथिक टेंडन्सीज नव्हत्या. म्हणून ही काल्पनिक भीती जास्तच नवलाची वाटत होती. त्यांना दुसऱ्या सकाळी हलवावयाचे होते. आदल्या रात्री मी नेहमीप्रमाणे त्यांच्या कॉटपाशी थांबलो. डॉक्टर, अजून नक्की नाही ना झालं मला हलवायचं. त्यात आणि काय नक्की व्हायचं काका? तुम्ही या साध्या गोष्टीला इतकं महत्त्व का देता? मला तर वाटलं होतं. डॉक्टर, तुम्हाला कसं सांगू? काही क्षण त्यांच्या डोळ्यात मोठेच विलक्षण भाव दिसले. भीती होती, अनिश्चितता होती, पण त्याशिवाय एक जराशी अपराधीपणाचीही भावना होती. काकांना मला काहीतरी सांगायचं होतं, पण त्यांचा धीरच होत नव्हता. जीभच रेटत नव्हती. डॉक्टर, मला इथून हलवलं तर मी फार दिवस जगणार नाही. काका शेवटी पुटपुटले, पण अजून त्यांच्या मनातले खरे शब्द यायचेच होते. काका, मी तुम्हाला फसवत नाही. तुम्ही सुविद्य आहात. सर्वांनाच केव्हा तरी जायचंच आहे. म्हणायला सोपे शब्द, अनुभवाला कठीण, हे मान्य. पण स्वतःची विनाकारण गैरसोय म्हणा, हाल म्हणा, का करून घ्यायचे? त्यांनी एकदा डोळे मिटले, मान हलवली, पुन्हा डोळे उघडले. तुमच्या लक्षात नाही आलं डॉक्टर. तुमचे तक्ते, तुमचे स्टॅटिस्टिक्स काय दाखवतात? मी इतके दिवस जगलो असतो? काका, स्टॅटिस्टिक्स हे समूहाला वापरावयाचे असतात. त्यातल्या एकच निवडक घटकाला ते नियम कसे लावता येतील?
शब्दांचा खेळ नको डॉक्टर. मी तुमच्या सर्वांच्याच अपेक्षेपेक्षा जास्त जगलोय. पण एका अर्थी तुमचे तक्ते कोष्टके खरी आहेत. मी यापूर्वीच मरण पावायला हवा होतो. भीतीने त्यांच्या मेंदूवर परिणाम तर नाही ना झाला? मला शंका आली आणि तीक्ष्ण नजरेच्या काकांनी ती लगोलग ओळखली. मी वेड्यासारखा बडबडतोय असं वाटतं ना? चालेल, पण मरण नको. त्याला मी आधीच फसवलाय. किती वेळा ध्यानात नाही. उधारीचे दिवस संपत आले. त्यांच्या एकाही शब्दाचा मला अर्थच लागत नव्हता. मला वाटले की मृत्यूच्या निकटतेने होत असलेला बुद्धिनाशच आपण पाहत आहोत. डॉक्टर, काका एकदम खड्या, गंभीर, स्पष्ट आवाजात म्हणाले, या गोष्टी तुमच्या कानावर यायला नको होत्या. कदाचित हे वॉर्डचे प्रकरण निघाले नसते तर आल्याही नसत्या. आताही तुमचा विश्वास बसत नाहीच, पण आता नाईलाज आहे. सांगायलाच हवं. माझ्या मदतीने काका उठून बसले. त्यांच्या कृश गालावर लाल ठिपके उमटले होते. डोळ्यांतही एक नवी चकाकी होती. त्यांचा मघाचा संकोच गेला होता. एकदा हिय्या केल्यावर ठरवलेले केव्हा बोलून टाकतो असे त्यांना झालेसे दिसले. शब्द घाईने एकामागोमाग एक येत होते. डॉक्टर, सगळे माझ्या आनंदी बेफिकीर स्वभावाचे कौतुक करतात, पण नेहमीच हे असं नव्हतं. मृत्यूची भीती कोणाला वाटत नाही. माझ्या रोगाची लक्षणं दिसली तेव्हा माझं भवितव्य मला समजलं नाही का? समजलं होतं. आपलं आयुष्य संपलं याची जाणीव शरीर आणि मन दोन्ही जाळीत खोलवर पोहोचली. मी आयुष्य बेकार, गुलहौशी, आळशी राहून घालवलं असं म्हणून नाक मुरडणारे लोक आहेत. त्यांना मी दोष देत नाही. त्यांच्या समजाप्रमाणे ते वागतात आणि विचार करतात. पण त्यांच्या दृष्टीने माझे आयुष्य निरर्थक, हिणकस असले म्हणून काय माझे मला ते प्रिय नाही का? जगण्याची आसक्ती कोणाला सुटली आहे तर ती मला सुटावी. मृत्यूचे स्वागत निर्विकारपणे करणारे संत महात्मे असतीलही. मी साधा माणूस आहे. मला जगायचंय. भल्या बुऱ्या कोणत्याही आणि सर्व साधनांचा उपयोग करून. मला इथे हलवल्याला 4च्या वर वर्षे होऊन गेली. डॉक्टर नवल वाटतंय ना? तुम्ही तिसरे डॉक्टर आहात. पहिल्या दोघांनी माझी तपासणी केली होती. मला 6 महिन्यांपेक्षा जास्त वेळ दिला नव्हता. ते मोठ्याने बोलले नाहीत, पण त्यांचे विचार लपून राहिले. आणि या नर्सेस गप्पा मारता मारता आपण काय सांगत आहोत याची त्यांना कल्पनाही नसते. त्यांच्यावर रागावू नका डॉक्टर. अनेकांचे शेवटचे तास त्यांनी सुसह्य केलेत. लांबून नर्सने डोळ्यांनी खुणावून किती वेळ लागणार आहे विचारले. मला तरी काय काम होते. मी तिला हातानेच खूण करून तिच्या कामाला लागायची खूण केली. 4 शब्द बोलल्याने काकांना दिलासा मिळणार असेल तर मला तेवढे तरी ऐकून घ्यायलाच हवे. आता मला या वातावरणाची सवय झालीये. काका बोलत होते. पण एक वेळ अशी होती की मी इथे प्रथमच आलो होतो. सगळ्याला नवखा होतो. मनात अशी भीती होती की आपण इथून बाहेर पडणारच नाही. बाहेरच्या जगात पुन्हा कधी प्रवेश करणार नाही. आपला शेवट इथेच होणार. 4-6 महिन्यात खेळ खल्लास होणार. एक काका क्षीरसागर नावाचा प्राणी नाहीसा होणार. त्याची आठवणही कोणाला राहणार नाही. अजूनही मला माहितीये की मी इथून धड स्थितीत बाहेर जाणार नाही. पण इथे किती वेळ राहणार कोण सांगू शकेल? तुम्ही हे नव्या वॉर्डाचे प्रकरण काढले नसतेस तर मीही सांगू शकलो नसतो. पण आता मात्र काहीच नक्की नाही. आता सारे अनिश्चित आहे. काका पुन्हा एकदा त्यांच्या त्या खास नावडीकडे येत होते. इथली पहिली रात्र मला अजून आठवते. जन्मभर आठवणार आहे. डॉक्टर शेवटचा राऊंड मारून गेले. दिवे मंदावले. आवाज खाली आले. शांतता पसरली. आधीच रात्री आयुष्याची ज्योत मंद असते. त्यातून इथे तर सर्व आजारी लोक, किडलेली शरीरे आणि थकलेली निराश मने. दिवसा ज्या केसेस सिरियस होत्या त्यांच्यावरच नर्सचे मामूली लक्ष होते. बाकीचे स्तब्ध पडून होते. मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात लांबवर पसरत गेलेल्या निश्चल आकारांच्या ओळी मागून ओळी. मला तो देखावा पाहावे नाही
आणि त्यावरून नजरही काढून घेवेना. मृत्यूचा विचार मनापासून क्षणभरही दूर होत नव्हता. जागतानाचा प्रत्येक क्षण, झोप लागलीच तर झोपेतही स्वप्न रूपाने प्रत्येक क्षण केवळ याच एका विचाराने व्यापलेला होता. मृत्यू येणार आहे, तो कसा असेल? ती एखादी काळीभोर गारेगार लाट असेल का, की ज्याखाली सर्व अस्मिता बुडून जाईल? मृत्यू एखाद्या तुफानी झंझावातासारखा असेल का, की ज्याच्या झोतात सर्व जाणीवेच्या चिंध्या चिंध्या होऊन दशा दिशांना भिरकवलं जातील? तो काय एखादा वणवा असेल का, की जो सर्व अस्तित्वाची राखराख करून टाकील? तो आहे तरी कसा, येतो तरी कसा? एकच एक प्रश्न रात्रंदिवस समोर विचार दातेरी चाकासारखे मेंदूवर घासत फिरणारे. उत्कट भावनेच्या अशा प्रदीर्घ ताणाखाली काही फरक होतो का? मला माहित नाही. ज्ञानाच्या काही नव्या वाटा खुल्या होतात का? रोजच्या विश्वाची आणखी एखादी अज्ञात मिती समोर उलगडते का? काही नव्या संवेदनांना मेंदू खुला होतो का? मला काहीच माहित नाही. पण मला एक गोष्ट माहितीये. मृत्यूची जवळीक मला जाणवू शकत होती. त्याची चाहूल माझ्या अंतस्थ करणांना जाणवत होती. डॉक्टर, ही वेडाची पूर्वलक्षणे नव्हती. हे भास नव्हते, भ्रम नव्हते. त्यावेळीही नव्हते आणि आताही नाहीत. आजपर्यंत मी याबद्दल कोणापाशीही एक चकार शब्द बोललेलो नाही. त्याला कारण आहे. माझ्यावर कोणाचा विश्वास बसलाच तर तो माझी गणना जगातला सर्वात नीच गुन्हेगारांत करील. तुम्हीही कराल. पण माणूस स्वतःच्या बचावासाठी काहीही करील. वेळ प्रसंगी दुसऱ्याचा बळी देऊन सुद्धा स्वतःचा प्राण वाचवेल. काकांनी पुन्हा एकदा डोळे मिटले. चेहऱ्यावरून हात फिरवला. त्यांच्या शब्दांचा संदर्भ पुन्हा तुटला होता. केवळ नाईलाज म्हणून मी त्यांच्यापाशी बसून त्यांचे शब्द ऐकत राहिलो. हो, मी इतरांचा बळी दिलाय आणि मृत्यूपासून बचाव केला आहे. डॉक्टर, मृत्यू ही तुमच्यासाठी एक केवळ तात्विक कल्पना आहे. माझ्यासारख्या एखाद्याच्या मनस्थितीची कल्पना तुम्हाला कशी येणार? स्पर्श, गंध, नाद, दृष्टी, प्रत्येक संवेदना मृत्यूच्या स्पर्शाने मलिन होऊन येते. सर्व असं म्हणतच त्या काळ्या सर्वनाशी सावलीखाली झाकोळला जातो. ज्या सावलीत जीवनाचा अंत आहे, जिथे काळ आणि आठवणी आणि अनुभव आणि अपेक्षा सर्व काही संपते. मोठी भयानक सावली. काका काही वेळ गप्प बसले, डोळे मिटून चेहऱ्यावरून हात फिरवीत. डॉक्टर, भयाची पराकोटी झाली की संवेदना तीक्ष्ण होतात का हो? मला रात्र झोप यायची नाही. हे पहुडलेले निश्चल आकार, मधूनच मिणमिणणारा एखादा मंद प्रकाश गोल, एखाद्याची अस्वस्थ हालचाल. मला वाटे आम्ही सर्व एका नो मॅन्स लँडमध्ये आहोत. मृत्यूची हद्द आमच्यापासून फार दूर नाही. आमच्यासाठी झटणारे लोक रात्रीपुरते दूर झालेत. अशा वेळीच आमच्यापैकी एखाद्यावर मृत्यूची झडप पडली तर कोणाला कळेल तरी का? त्या कल्पनेनेच शरीरावर भयाचा काटा आला. शरीरातले सारे रक्त गोठल्यासारखे झाले. हिव भरल्यासारखे शरीर धडधडायला लागले. मला वाटत होतं की ही केवळ कल्पना आहे. मनाची समजूत पटवायला हवी, पण थंडी वाढतच चालली होती. दातावर दात आपटायला लागले होते. थंडी काल्पनिक नव्हती, खरोखरीचीच होती. एखादी खिडकी उघडी राहिली आहे का हे पाहण्यासाठी मी चौफेर नजर फिरवली आणि तेव्हाच मला ते दिसलं. कॉट नंबर 11 त्यावेळी गोंडे पाटील नावाचा पेशंट होता. तो 3-4 दिवसांपूर्वीच ऍडमिट झाला होता. त्याला काय झालं होतं ते मला माहित नाही. त्या रात्री त्याच्या कॉटमागच्या कोपऱ्यात मला ती काळी कुट्ट छायाकृती दिसली. तिकडे फार वेळ पाहवतच नव्हतं. डोळ्यांना चक्कर आल्यासारखं होत होतं. सर्व वॉर्डमध्ये शांतता होती. नाईट ड्युटीवरची नर्स तिच्या कोपऱ्यातल्या टेबलापाशी काहीतरी वाचत होती. आणखीही कोणी जागे असतील मला माहित नाही. मला ही छायाकृती केवळ दिसतच नव्हती,
सर्वांशाने जाणवत होती. भेदरलेल्या मनाने विलक्षण गारठ्याचा संबंध त्या काळ्या आकृतीशी लावला. घट्ट मिटलेले डोळे उघडून मी तिकडे पाहिलं आणि जवळजवळ किंचाळलोच. कॉटवर ती आकृती वाकली होती. मी डोके पांघरुणाखाली दडवून घेतले. आत घाम ठिपकत होता. शरीर थरथरत होते. धाप लागली होती. उर फुटेलसे वाटत होते. शेवटी अगदी धीर निघेना तेव्हा एका कोपऱ्याखालून तिकडे नजर टाकली. पण आता तो कोपरा रिकामा होता. गोंडे पाटील त्या रात्री मरण पावला. काकांचा चेहरा विलक्षण झाला होता. तो एक भासमय अनुभव असला तरी, असं मला त्यावेळी वाटलं होतं, त्यांच्यासाठी तो संपूर्ण खरा होता. केवळ त्या आठवणीनेही त्यांचा चेहरा गोरामोरा झाला होता. डॉक्टर, ही तर सुरुवात होती. या प्रसंगापुरता मी केवळ एक निरीक्षक होतो. अपवादात्मक म्हणा हवं तर. कारण आजवर कोणालाही असली जाणीव झालेली नाही. निदान माझ्या ऐकिवात तरी नाही. ती सावली आणि गोंडे पाटीलचा मृत्यू यांच्यातला संबंध माझ्या ध्यानात लागलीच आला नाही. खरं म्हणजे मी स्वतःच काही दिवस ठिकाणावर नव्हतो. रात्रीचा अस्वस्थपणा, थंडी, दमछाक सारे काही माझ्या चार्टवर आले होते. दुसऱ्या सकाळी डॉक्टर गंभीर दिसले. उपचारातही त्यांनी काही बदल सुचवले असावेत. हे असं 2-3 दिवस चाललं होतं. आणि एका पहाटेस मला झोपेतून अचानक जाग आली. काहीतरी विलक्षण घडतंय आणि घडणार असल्याची मोठी तीव्र जाणीव होत होती. जाग कोणत्याही आवाजाने आली नव्हती, कारण सर्व वॉर्ड विलक्षण शांत होता. एका कोणत्या तरी वेगळ्याच पातळीवर मेंदू विचलित झाला होता. मला एकदम एक भयानक शंका आली आणि तीच खरी ठरली. मृत्यूची ती काळी कभिन्न सावली पुन्हा एकदा वॉर्डात संचार करीत होती. त्याला खरोखर आकार नव्हता, चेहरा मोहरा तर नव्हताच नव्हता. पण माणसाचे मन आपापल्या कल्पनानुसार आसपासच्या सर्व घटनांवर, वस्तूंवर आपला एक ओळखीचा साचा लादण्याचा प्रयत्न करीत असते. त्याच सवयीने मला सावलीच्या वरच्या अंगास लालसर डोळे आणि तोंडाची रुंद फट दिसत असल्याची जाणीव होत होती. आणि हे पुरेसे भयानक नव्हते म्हणूनच की काय, मला अशी कल्पना झाली की त्यालाही माझी जाणीव आहे. कारण तो माझ्याकडे पाहून दात विचकून हसत असल्यासारखा वाटत होता. कसले हिडीस हास्य होते. डॉक्टर, अशी क्षणभरही कल्पना करून घेऊ नका की मला होत असलेला प्रकार समजत नव्हता. मला माहित होतं की आपल्या अतिउत्तेजित मेंदूला हे एक प्रकारचे भास होत आहेत. पण हे भास म्हणजे बाह्यसृष्टीतील घडणाऱ्या कोणत्या तरी सत्य प्रसंगांची प्रतीकेच होती. कारण मला त्या गोंडे पाटलाचा मृत्यू प्रत्यक्ष दिसला होता. हे भास दिसायलाही माझी हरकत नव्हती. पण आता त्यांना माझ्या व्यतिरिक्त स्वतःचेच असे एक व्यक्तिमत्व येऊ पाहत होते. भयंकर, भयंकर. माझ्याकडे तिरकस नजरेने पाहत, स्वतःशी खिदळत अशी ती काळी सावली वॉर्डात वावरत होती. इतर कोणाला ती दिसत नव्हती का? जाणवत नव्हती का? नसली पाहिजे, कारण सगळे निश्चिंतपणे पहुडले होते. कॉट नंबर 7 पाशी ती थांबली. कॉटवर वाकली. मला शेवटी ते पाहणे अशक्य होऊन मी तोंड पांघरुणाखाली लपवून घेतले. कॉट 7 वर एक नांगरे नावाचा भाजलेल्या जखमासाठी आलेला पेशंट होता. तो दुसऱ्या सकाळी गेलेला आढळला. अर्थात त्यात अनपेक्षित काहीच नव्हते, कारण डॉक्टरांनाही त्याच्याबद्दल मुळीच आशा नव्हती. मलाही दुसऱ्या दिवशी मागच्यासारखाच अटॅक आला होता. डॉक्टर, मी या गोष्टी बनवून सांगत नाही. मागचे रेकॉर्ड पहा हवे तर. हे 2 मृत्यू आणि माझी हिस्ट्री पहा. आणखी काही काही सांगतो ते पहा. ही चमत्कारिक हकीकत आता कोणते वळण घेणार आहे? मला प्रश्न पडला होता. काका बोलत होते, दमत होते, थांबत होते, पुन्हा बोलत होते. डॉक्टर,
मला संसर्ग नको होता. त्या 5-10 क्षणांचा मानसिक स्पर्श म्हणजे हलाहल होते. जीवाची असह्य तळमळ होत असायची. नवल नाही, दरवेळी मला ती सावली दिसली की माझा रोग बळावायचा. मला वाटायला लागलं की असल्या आघातांनी आपले आयुष्यच तर कमी होणार नाही ना. आपला आपला मृत्यू तर आपण जवळ आणत नाही ना. आणि मग आजवर कधी वाटली नव्हती अशी भीती मला प्रथमच जाणवली. माझी वेळ आली की ही भिरभिरती सावली माझ्याकडे पाहत, दात विचकून, ते अभद्र हास्य दाखवत शेवटी माझ्याच कॉटपाशी थांबणार आहे का? हसत हसत माझा प्राण घेणार आहे का? आपुले मरण पाहिले म्या डोळा, संतांनी कुठेतरी म्हटलंय. माझा जीव तर गर्भगळीत झाला होता. यातून सुटणार कसा? कोण सुटलाय? पण त्यापेक्षाही महत्वाचं, कोण खुशीने गेलाय? मरण केव्हा येणार हे माहीत नसतं, म्हणून माणूस आशेवर दिवस काढीत असतो. पण आता मला ते भीषण रूप दिसले होते. तोही मला ओळखत होता. डॉक्टर, या विचारापाशीच माझे पतन झाले. त्याला काय, सर्व प्राणी सारखेच. मी काय, नाहीतर आणखी एखादा काय. भीतीपायी मनात काय उद्रेक माजतील कोणी सांगावे. माझे भयभीत मन मृत्यूपासून कसाही बचाव करण्यासाठी सैरभैर भरकटत होते. सुटकेची तळमळ लागली होती आणि ही एकच कल्पना मनासमोर तरळत होती. पुढच्या काही रात्री मी कशा काढल्या देवासच माहीत. माझी प्रकृती खालावली असली पाहिजे. मानसिक ताणाचा परिणाम शरीरावर होणारच. पण डॉक्टरांना तो विकाराच्या नैसर्गिक चढ उतारातलाच एक भाग वाटला. ती रात्र आली आणि ती वेळही आली. माझे एक क्षुद्र मन भेदरून थरथरत होते. ती सावली क्षणाक्षणाला मोठी होत अकराळ विक्राळ रूप धारण करीत माझ्या दिशेने सरकत होती. चेहऱ्याच्या काळ्या पाषाणावर ते हास्य होते. डोळ्यांत लाल निखाऱ्याची धग होती. तो आज माझ्यासाठीच आला होता. हातापायांतली शक्तीच गेली होती. अगदी प्राण वाचवण्यासाठी ही लहानशी सुद्धा हालचाल करणे शक्य नव्हते. आणि डॉक्टर, ते एवढेच फक्त आवश्यक होते. काका चमत्कारिक चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होते. त्यांचा आवाज अगदी खोल गेला होता. तुमच्या लक्षात आलं का डॉक्टर? मनाला एक असुरी स्पर्श झाला होता, तापवलेल्या तारेसारखा. आणि मला पक्के पक्के समजले होते की मी वाचू शकेन. फक्त एक हालचाल हवी होती. हात उचलून बोटाने कोणाचा तरी निर्देश करायला हवा होता. हात दगडाचे झाले होते. हाडांचे पाणी झाले होते. घसा कोरडा पडला होता. शेवटी शरीरच माझा घात करणार असे वाटू लागले. तो माझ्याजवळ आला होता. बर्फाचा गारवा आणि अग्नीची धग एकाच वेळी जाणवत होती. तो माझ्यावर वाकत होता. एक अतिनिर्वाणीचा प्रयत्न करून मी हात उचलला आणि कोणाकडे तरी बोट दाखवले. तो थांबला, हसला आणि हसत हसत मागे सरला, त्या कॉटकडे. काकांनी तोंड हातात झाकून घेतले. त्यांचा आवाज इतका खाली गेला होता की ऐकू येणेही कठीण झाले होते. डॉक्टर, त्या कॉटवर 22-23 वर्षांचा कोणीतरी पेशंट होता. नाव आठवत नाही. सकाळीच त्याचे पोटाचे ऑपरेशन झाले होते. रात्री तो अचानक मरण पावला. 22-23 वर्षांचा तरणा बांड. काकांनी चेहरा वर केला तेव्हा त्यांचे डोळे ओले झालेले दिसले. ते पुटपुटले, डॉक्टर, ती पहिली वेळ होती. असे 4-5 वेळा तरी झाले. माझा चार्ट आणि इथले मृत्यू यांची तुलना करा. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण मला इथून हलवू नका. तिकडे मी एकटा असणार हो. तो जर माझ्यासाठी आला तर काय करू? शेवटी मरण येणार असेलही, पण सर्वजणच ते लांबणीवर टाकतात ना. माझी ही तीच धडपड आहे. मला मदत करा डॉक्टर. काका, तुम्ही आता झोपा. खूप बोललात. मी उठत म्हणालो. त्यांना कोणतीच कबुली दिली नव्हती.
माझ्या शब्दातही एक प्रकारचा तुटकपणा आला होता. क्वार्टर्समध्ये परत आलो. काकांचे सर्वच सांगणे इतके अशक्य कोटीतले होते की त्यांच्या शक्याशक्यतेचा विचार सुद्धा आवश्यक नव्हता. त्यांची मुख्य मदारही काही योगायोगांवर आधारलेली होती. त्यांना हा पुरावा भक्कम वाटत होता, पण त्याला एक अगदी साधे सोपे स्पष्टीकरण होते. मरणाची धास्ती त्यांच्या मनात अव्यक्तपणे सदा सर्व काळ वावरत होती. हॉस्पिटलमध्ये एखादा मृत्यू झाला की काकांना स्वतःच्या खालावलेल्या प्रकृतीची प्रकर्षाने जाणीव होत असणार. त्यांचा रोगच असा होता की मानसिक क्षोभाचा शरीरावर परिणाम होणार, त्याने क्षोभ अधिक वाढणार, असे हे दुष्टचक्र होते. तेव्हा प्रत्येक मृत्यूच्या वेळी त्यांचा विकार बळावला होता, ही गोष्ट खरी असण्याची शक्यता होती. पण स्मृतीच्या नोंदणीत त्यांच्या मेंदूत गल्लत झाली होती. घटनांचा क्रम उलटा झाला होता. वास्तविक या दोन घटनांचा काहीही संबंध नव्हता. पण शेवटी माणसाचे मन अजब अतर्क्य गोष्टी करीत असते. त्याला हवे त्यावरच त्याचा विश्वास बसतो. पण तो माझा प्रांत नाही. नवल वाटले ते एकाच गोष्टीचे, काकांच्या दीर्घायुष्याचे. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट खरी होती. त्यांच्या लक्षणावरून त्यांना कोणत्याही डॉक्टराने 6 महिन्यांपेक्षा जास्त अवधी दिला नसता. त्यांनी वर्णन केलेले क्रायसिस टीबी सारख्या दुखण्यात नेहमी येतात. आयुष्य संपण्याच्या बेतात येते, पण कोणत्या तरी आंतरिक शक्तीच्या जोरावर माणूस त्यातून बचावतो. एकदा दोनदा शरीराचा चिवटपणाही अकल्पनीय आहे. पण हे फार वेळा होणार नाही. शेवटी शक्ती अपुरी पडते. काकांची ही वेळ येणारच होती. काकांना आम्ही दुसऱ्या दिवशीच नव्या वॉर्डावर हलवले. त्यानंतर काहीच बोलले नाहीत. माझ्याकडे पाहताना त्यांच्या नजरेत एक आरोप होता आणि एक विलक्षण अगतिकताही होती. पण मीच हे काम ताबडतोब उरकले होते. सारख्या विचाराने काकांच्याच मनावर विपरीत परिणाम झाला असता. एकदा गोष्ट होऊन गेली की मग ते तिचा स्वीकार करतील. त्या वाचून मार्गच नव्हता आणि संकट कल्पनेपेक्षा प्रत्यक्षात कमी भयकारी असते याचाही त्यांना अनुभव येईल. दुपारी मी काकांना भेटलो. वॉर्ड नवा होता. सगळे फर्निचर नवे होते. इमारत नवी, अत्याधुनिक रचनेची हवा, प्रकाश भरपूर, रंग मनाला प्रसन्नता आणणारा, सर्व सुखसोयी. 16 कॉटच्या त्या स्पेशल वॉर्डात काका एकटेच होते. त्या सर्व पसाऱ्यात ते हरवून गेल्यासारखे वाटत होते. अगदी जवळ जाईपर्यंत मला ते दिसलेच नाहीत. चादरीखाली त्यांचे आधीच कृश शरीर आणखीच कृश वाटत होते, जणू काही संकोचल्यासारखेच. माझ्याशी बोलायला त्यांना उत्साह नव्हता. बोलण्यात गोडीही नव्हती. प्रत्येक वाक्याला किंवा एवढाच साद येत होता. त्यांचे लक्ष दुसरीकडेच कुठे होते. तिथे आणखी बसण्यात फायदा नव्हता हे जाणून मी निघालो तसे त्यांचे डोळे माझ्यावर खिळले. डॉक्टर, इथेच ठेवणार का? त्यांचा आवाज हताश होता. अर्थात, ही तुमच्यासाठी तर खास केलेली व्यवस्था आहे. आणखी कोणी इकडे आणणार नाही का? सध्या तरी कोणी नाही. रात्रीचं सोबतीला कोणी आणा ना. नाईट ड्युटीवरची नर्स असेल ना इथे? नर्स नाही हो, एखादा पेशंट. आणि मग त्यांची त्यांनाच शरम वाटली आणि त्यांनी नजर फिरवली. मला क्षणभर त्यांचा मनस्वी राग आला. त्यांचा विश्वास खरा असला तरी ते आणखी कोणाचा तरी बळी म्हणून उपयोग करू इच्छित होते. पण मग समजले की हेही त्यांना भासच होत आहेत. त्यांच्यावर रागावणे म्हणजे त्यांच्याच रांगेत बसणे. भय हा त्यांचा विकार होता. त्यांच्यावर रागावून काय उपयोग? काका, ते सगळं आता विसरा. मन शांत ठेवा. मग पहा तुमच्यात कसा छान फरक पडतो ते. एक दीर्घ सुस्कार सोडून त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली. काही वेळ त्यांच्याकडे पाहत उभा राहून मी वॉर्डमधून बाहेर पडलो. रात्री एक चक्कर टाकली, पण काका झोपेत किंवा ग्लानीत होते. त्यांचा चार्ट मानसिक व शारीरिक अस्वस्थता दाखवत होता. काही दिवस गेल्यावर पुन्हा स्थिती पूर्वपदावर येईल असा माझा तर्क होता. रात्री जनरल वॉर्डमध्ये एक मृत्यू झाला. अपेक्षित असाच. लोक अगदी शेवटच्या अवस्थेत रोगी हॉस्पिटलमध्ये आणतात आणि आमच्याकडून चमत्काराची अपेक्षा करतात. ते कसं शक्य आहे? रात्री बराच वेळ तिथेच गेला. पहाटे 2च्या सुमारास मी परत चाललो होतो. टीबी वॉर्डवरूनच माझी वाट होती.
काकांची अवस्था काय हे सहज पाहावं असा विचार केला. त्यांचा विचार मनापासून फार दूर नसेल. विशेषतः मृत्यूच्या प्रसंगानंतर तर त्यांची चमत्कारिक पण सुसंगत हकीकत सारखीच मनात येत होती. विश्वास बसला होता अशातली मात्र गोष्ट नाही. काका टक्क जागे होते, डोळे विस्फारलेले होते. मी जवळ जाताच त्यांनी हात वर केला आणि ते घोगऱ्या आवाजात म्हणाले, डॉक्टर, तिकडे आत्ताच एक केस संपली की नाही? माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्य त्यांना स्पष्ट दिसले असले पाहिजे. मला कोणीही सांगितलं नाही डॉक्टर, पण मला ते जाणवत होतं. इथूनही. त्यांची ही अवस्था चांगली नव्हती. त्यांना शांत राहायला सांगून मी परत फिरलो. आणखी एक योगायोग. मनात विचार येत होता. जाता जाता नर्सला सांगितले की काकांच्यात काहीही अपसेट झाला तरी मला ताबडतोब कळव, कारण त्यांच्या एकंदर अवस्थेवरून मला त्यांची परिस्थिती फारशी चांगली वाटत नव्हती. वेळ केव्हाही येणार होती. गाढ झोपेतून घंटेच्या खणखणाटाने मला जाग आली. शरीराला इतकी सवय झाली होती की पहिल्या काही सेकंदातच मी कपडे चढवायला लागलो होतो. 2 मिनिटांच्या आत मी बाहेर पडलोही होतो. टीबी वॉर्डमध्ये झगझगीत प्रकाश होता. काका? मनात आले आणि पावले तिकडे वळली. आतल्या हलत्या सावल्या मोठ्या होऊन खिडक्यांवरून सरसरत होत्या. मनाने घेतलेली एक आवश्यक नोंद. काकांनाच अटॅक आला होता. हेप्टॅसिसची सर्व लक्षणे दिसत होती. सफ्युजन, वटारलेले डोळे, आवळलेले हात, हातांच्या मुठी. मी आलेला पाहताच नर्स आवश्यक ती उपकरणे आणण्यासाठी मागे गेली. काकांचा हात मी हातात घेतला. त्वचा घामाने ओली लागत होती. मी काकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे कशाचा तरी वेध घेत खोलीभर फिरत होते. मी आलेला त्यांना दिसलो होतो की नाही कोणास ठाऊक, पण दिसलो असलो पाहिजे, कारण त्यांच्या हाताची बोटे माझ्या हाताभोवती एकदम आवळली आणि आवळलेल्या हातातून ते फिसकारल्यासारखे बोलले, डॉक्टर, तो आलाय. तो पहा, खिदळत खोलीभर नाचतोय. त्याला दूर ठेवा, दूर ठेवा. आणि मग काही मिनिटांतच, आई ग, असा एकच अर्धवट उद्गार काढून त्यांनी सर्व शरीर एकदम आवळून घेतले. मग सर्व शरीर सैल पडले. माझ्या हाताभोवतीची बोटेही शिथिल होऊन कॉटवर पसरली. काकांची वेळ आली होती. त्यांना फारशा यातना झाल्या नाहीत, यातच मी समाधान मानले. पण हे तरी खरे आहे का? मानसिक यातनांच्या खुणा बाह्य शरीरावर कशा दिसतील? त्यांच्या पुरते ते एका अतिभयानक, निघृण पण अटळ नशिबापासून स्वतःला वाचवायची खटपट करीत नव्हते का? प्रत्येक क्षण यातना भोगत नव्हते का? एकच प्रश्न मनाला बेचैन करतो. त्यांना जनरल वॉर्डातून हलवले नसते तर ते याही अटॅकमधून वाचले असते का? मला काहीच सांगता येत नाही. त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्न नाही. शरीराच्या क्रियांचे भौतिक, रासायनिक, विद्युत प्रतिक्रियांनी कितीही वर्णन केले तरी स्पष्टीकरण न झालेला काही अगम्य भाग राहतोच. आत कुठेतरी असे एक केंद्र आहे की ते बाह्य जगाच्या सर्व अनुभवांना एक खास विशिष्ट साच्यात बसवते. तेथे काही क्वचित प्रसंगी कार्यकारण भावाची साखळी खंडित होते. सकृत दर्शनी असंभाव्य वाटणाऱ्या घटना घडतात. त्या आपण बाह्य निरीक्षक पाहत असतो तेव्हा त्या अशक्य वाटतात, पण जो त्या अनुभवत असतो तो वेगळ्या नजरेने पाहत असतो. त्यांच्या विश्वासाशी त्या सुसंगत असतात. एवढंच नाही तर त्याने स्वतःसाठी बनवलेल्या जगात त्या अपरिहार्यही असतात. शेवटी सत्यासारखे सापेक्ष काहीही नाही. माझा काकांच्या सांगण्यावर जरा तरी विश्वास बसला का? नाही. ते खोटे बोलत नव्हते, पण आमचे अनुभव वेगवेगळ्या पातळीवर होते. जी मला त्यांच्या असाध्य रोगाची चढती श्रेणी वाटत होती, तीच त्यांना मृत्यूच्या अविरोध आक्रमणाच्या स्वरूपात दिसत होती. यापेक्षा जास्त भाष्य करणेच शक्य नाही. ही होती आपली आजची कथा, आपुले मरण. माणसाच्या मनात मरणाविषयी इतक्या भयंकर भावना असतात ना,
की तो ते टाळण्यासाठी काहीही करू शकतो. मला वाटतं की मरणापेक्षा आपल्याला कधीही मरण येऊ शकतं आणि ते किती भयंकर वेदनादायी असू शकतं याची भीती आपल्याला जास्त वाटत असते. आणि म्हणूनच काकांनी केलेला हा प्रयत्न त्यांच्या जागी बरोबरच होता का? तुम्हाला काय वाटलं हे मला नक्की सांगा. आशा करते की हे वाचन तुम्हाला आवडलं असेल आणि जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.